पैसे आले ना की सगळ्यात आधी आपण आरतीसाठी मंगळसूत्र करूया. लग्न झाल्यानंतर आपण काही तसं केलं नाही ना. नक्की करूया. आणि मग गृहलक्ष्मीसाठी मोठी घरघंटी. अगं म्हणजे काय, नक्कीच घेऊया. व्यवसाय वाढवायचा आपल्याला. आणि आपल्या भावनाच्या होणाऱ्या बाळासाठी पण एक गिफ्ट म्हणजे एक पॉलिसी काढूया. लक्ष्मी, ही उत्तम कल्पना आहे तुझी. म्हणजे जेव्हा बाळ 18 वर्षाचं होईल ना तेव्हा त्याला गिफ्ट मिळेल. हा ए बाळा ये बस 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 बस. अरे सांगतो, धीर धर जरा. वेंकी, एक आनंदाची बातमी आहे. तुला माहितीये का, आपलं जे पेटंट होतं ना, पेटंट, अरे ते विकत घ्यायला एक मोठा उद्योजक तयार झालेला आहे. विकास रावराणे असं त्याचं नाव आहे. तुला माहितीये त्याचे किती पैसे मिळणार आहेत आपल्याला? 50 लाख रुपये मिळणार आहेत त्या पेटंटचे. काय रे काय काय रे? आजचा दिवस खरंच खूप छान आहे. ते गेले काही दिवस इतके काळजीत गेले माझे. म्हणजे सिंचना हरीशचं भांडण, भावनावर केलेले आरोप. पण आता सगळं निवळतंय बघा. सिद्धूने भावना निर्दोष आहे हे सिद्ध केलं. सिंचना आणि हरीशचं भांडण मिटलं. आणि त्यात हे पेटंट विकलं जाईल. नाही, आता सगळं छान होतं असं वाटायला लागलंय बघा. अगदी बरोबर बोलतेस लक्ष्मी. अगं कितीतरी दिवसांनी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आनंदाच्या घटना घडतात. मला वाटतं या निमित्तानं अंगत पंगत झालीच पाहिजे. अगं की अंगत पंगत. योग्य निर्णय. लक्ष्मी, पेटंट बद्दलचा निर्णय रावराणे साहेबांना कळवून टाकतो लगेच. हा, कार त्यांचं काय ग? हा बोल ना. पण त्यांना भेटायला जाल ना तेव्हा वरद आणि वीणाला पण घेऊन जा. काय ह्या सगळ्यामध्ये वरद पण आहे ना. अगं नक्की घेऊन जाणार. म्हणजे काय. नमस्कार रावराणे साहेब, मी श्रीनिवास दळवी बोलतोय. तुम्हाला हे सांगायला फोन केला होता की तुम्ही दिलेली ऑफर मला मान्य आहे आणि पेपर वर्क साठी आम्ही उद्याच येतो तुम्हाला भेटायला. अरे दळवी साहेब, थँक्यू सो मच. तुम्ही खूप योग्य निर्णय घेतलाय. भेटू उद्या आणि लवकरात लवकर उद्या सगळं पेपर वर्क पूर्ण करूया. थँक्यू व्हेरी मच. हो अगदी नक्की. धन्यवाद साहेब. हॅलो, अरे दळवीची डील फायनल झाली. हो, चांगला मासा गळायला लागलाय. आता आपली चांदीच चांदी. लगेच फॅक्टरीचं काम सुरू करा. अरे सध्याच्या दिवसात ना लोकांना गॅस मिळतोय, ना पेट्रोल, ना डिझेल. अशा या मंदीच्या काळात एकदा का ते सोलार एनर्जीचं पेटंट आपल्याकडे आलं ना, आपण खोऱ्यानी पैसे. जयंतची विकृती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. त्याचा कायम हाच हट्ट असायचा की मी फक्त त्याच्या सोबत राहावं, त्याला सोडून कुठेही जाऊ नये. मला तुम्हालाही भेटता येऊ नये म्हणून त्याने हर तऱ्हेने प्रयत्न केले. एवढंच नाही, माझ्या मित्रमैत्रिणींपासून पण त्याने मला खूप क्रूरपणे दूर केलं. त्यांचा सुद्धा छळ केला. मला नको नको त्या शिक्षा दिल्या. आई, आजी जेव्हा इथे राहायला आली होती तेव्हा आजी समोर जयंतचं हे खरं रूप आलं. आजीला त्याचं सत्य कळलं आणि त्याने आजीची सुद्धा तशीच अवस्था केली. आई, बाबा, मला त्याच्या या विम्झिकल स्वभावामुळे त्रास व्हायला लागला होता. मला स्वतःची सुटका करून घ्यायची होती. मला त्याला धडा शिकवायचा होता. म्हणूनच आपण गोव्यात असताना मी त्या क्रूज वरून समुद्रात उडी मारली.
आणि सगळं आठवत असूनही मी त्या जयंत बरोबर पुन्हा लग्न केलं. कारण जयंतच्या या विकृत स्वभावाचा माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता. त्याने त्याच्या त्या खोट्या प्रेमाने, खोट्या वागण्याने तुम्हा सगळ्यांसमोर त्याची एक आयडियल इमेज क्रिएट केली होती. पण आता त्याचा हा खोटेपणा मी फार काळ टिकू देणार नाही. काहीही झालं तरी मी त्या जयंतला त्याने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा भोगायला लावणारच. त्या जयंतला धडा शिकवल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय. लोकांना काय भक्ती मार्गाला घेऊन जायचंय का? आणि असं केल्याने लोकांची मतं जिंकली नाही जात, मनही जिंकली नाही जात. ती जिंकण्यासाठी त्यांना अक्कल शिकवण्याची गरज नसते. गरज असते ती ग्लासात दारू ओतण्याची. निलांबरी, काय सारखं आपलं निलांबरी निलांबरी? सगळ्यात अगोदर ना त्या सिद्धू आणि भावनाने जे दारूचे गुत्ते बंद केलेत ना, ते आपल्याला सुरू करावं लागतील. तोंडाला येईल ते काहीही बडबड करत सुटतेस का? या अगोदर जो तू काही मूर्खपणा केलाय त्यावर सिद्धूने मोठ्यापणाने तुला माफ केलं, ते उपकार समज भाई आपल्यावर. आणि भाई आता प्लीज नवीन कुठला तरी बिंडोकपणा करून त्या दोघांच्या वाटेला जाऊन नवीन वाद उकरून काढू नको प्लीज. तुम्हाला जर माझी साथ द्यायची नसेल ना, तर काही दिवसांपूर्वी भावनाच्या घरी जाऊन जो तमाशा केला होता मी, तो तमाशा समाजासमोर, जगासमोर, मीडियासमोर मी करेल. आणि आता तुम्हीच ठरवा, तुम्ही माझी साथ देणार आहात की नाही. आणि जर साथ देणार नसाल तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा.